रंगारेड्डी आणि पप्पू नायडू ही जरा साऊथमधल्या फिल्म मधील कॅरेक्टर वाटतात. हो, आणि मी मुद्दामून हे थंबनेल तयार केले आणि हा व्हिडिओ बनवतो आहे. साऊथ पिक्चरमध्ये रग्गा रेड्डी नावाची किंवा नायडू नावाच्या अनेक त्या ठिकाणी कॅरेक्टर्स असतात. एका बाजूला एक घराणं असतं, दुसऱ्या बाजूला एक घराणं असतं आणि या घरामधला वाद हा अनेक वेळा साऊथच्या पिक्चरमधून दाखवला जातो. तशीच काहीशी सिच्युएशन ही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुद्धा आहे. परंतु साऊथमधल्या राजकारणामध्ये या पिक्चरमधल्या घराण्यामध्ये अनेक वेळा दोन घराणे एकत्र येतात आणि दोन्ही घराण्यांची ताकद आणि त्याच्यातून वाद होत असतो. दोन्ही घराणे ताकदवान असतात, दोन्ही घराण्यांच्या मागं अनेक माणसं असतात. तशीच परिस्थिती ठाकरे घराण्यांची आहे. रंगारेड्डी आणि पप्पू नायडू अशी दोन पात्र या ठाकरे घराण्यामध्ये सध्या आहेत. ती दोन पात्र म्हणजे शिवतीर्थ आणि मातोश्री, मनसे आणि शिवसेना आणि राज आणि उद्धव. दोघांच्याही मागं दोन पक्ष, दोन पक्षांच्या पदाधिकारी, नेते मंडळी, प्रचंड आकर्षण, प्रचंड लोक जनसमुदाय पाठीशी असलेले हे दोन तगडे पैलवान रंगारेड्डी आणि पप्पू नायडू. एका बाजूला रंगारेड्डी म्हणजे राज ठाकरे. रंगारेड्डीच्या मागं पण भयानक अशी माणसं आहेत. रंगारेड्डी स्वतः स्वकर्तृत्वातून एका पक्षातून बाहेर पडून स्वतःचं कर्तृत्व निर्माण केलेला हा रंगारेड्डी. राज ठाकरे यांच्या मागं अत्यंत विश्वासू निष्ठावंत अशा नेत्यांची पदाधिकाऱ्यांची फळे राजूदादा पाटील, बाळा नांदगावकर, अमेया खोपकर, अविनाश जाधव, अविनाश अभ्यंकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, दिलीप बापू धोत्रे, किती किती नावं घ्यायची. स्वतःच्या कर्तृत्वातून अशा पद्धतीचं निष्ठावंत अशी टीम तयार करणं आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पक्ष पोचवणं हे काम राज ठाकरे यांनी कर्तृत्वानं तयारी केलं. दुसऱ्या बाजूला एक पात्र याच्यामधील म्हणजे उद्धव ठाकरे. वडिलांचा वारसा जपत, भले वडिलांचा जरी पक्ष असला तरी तो पक्ष चांगल्या पद्धतीनं चालवत ठेवला. सध्या जरी विभाजन झालं, पक्ष फुटला, तरी काही माणसं यांच्याही मागे आहेत. अरविंद सावंत, विनायक राऊत, संजय राऊत, त्यानंतर किशोरी पेडणेकर, त्याचबरोबर अशी अनेक विश्वासू माणसं, सुभाष देसाई एका बाजूला उद्धव यांच्या पाठीशी आहेत. ही दोन भावंड आहेत. दोन भावंडातला वाद आहे. ही दोन पात्र अगदी सिनेमॅटिक अशा पद्धतीनं वाटतात. ज्यांच्या सभेला लाखो लोक येतात, ज्यांचा ताफा निघाला की हजारो गाड्या त्यांच्या ताफ्यामध्ये असतात. अशा पद्धतीने ही दोन पात्र आहेत आणि या पात्रांबद्दल सुद्धा जनतेमध्ये प्रचंड आकर्षण आहे, प्रचंड कुतूहल आहे. आणि त्यामुळं या दोन घराण्याचा वाद, ज्याप्रमाणे साऊथमध्ये दोन चित्रपटातील दोन घराणे कधी कधी शेवटी एकत्र येतात आणि दोघांमध्ये मनोमिलन होतं आणि चित्रपटाचा द एंड होतो तो चांगल्या अशा शेवटानं. त्याच पद्धतीनं ह्या दोन्ही ब्रँडमध्ये, ह्या दोन घराण्यामध्ये, ठाकरेमध्ये एकत्र कधी येणार, दोन्ही ब्रँड एकत्र होऊन यांची बेरीज कधी होणार आणि झालीच पाहिजे अशा पद्धतीचा मानणारा प्रचंड मोठा वर्ग या महाराष्ट्रामध्ये आहे. परंतु हा भाग त्यांच्या राजकारणाचा, येणाऱ्या काळातील राजकारणाची दिशाच हे दोघं ठाकरे एकत्र येणार की नाही हे स्पष्ट करेल. परंतु हे सुद्धा साऊथमधल्या चित्रपटांमधील जे पात्र आहेत त्याच पद्धतीनं ताकदशीर आणि अगदी रंजनात्मक आणि बोलावं तितकं कमी असलेली ही दोन तगडी पात्र आहेत. इतकंच.